नमस्कार मित्रांनो, मी कौस्तुभ देशपांडे, राणा डोंबिवली. माझ्या व्हिडिओचं शीर्षक आहे, आता 22 ऑगस्टचं आंदोलन रेल्वे प्रवाशांनी आपल्या हातात घ्यावे. हे वाचून थोडं तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल, पण याचं उत्तर तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटी नक्की मिळेल याची मी खात्री देतो. तेव्हा व्हिडिओ पूर्ण नक्की पहा. तर दिनांक 22 ऑगस्ट रोजी सर्व रेल्वे प्रवासी संघटनांनी अ, मध्य रेल्वेच्या सर्व प्रवाशांना पांढरे कपडे आणि काळ्या फिती लावून रेल्वेचा निषेध करा असं एक आवाहन केलेलं आहे. तर हे आवाहन कशासाठी केलंय हे आधी आपण समजून घेऊया. तर मित्रांनो, विषय समजून घेण्याआधी हे लक्षात घ्या की दरवर्षी मध्य रेल्वेवर किती किती प्रवासी हे लोकलने प्रवास करतात. आत्ताच्या घडीला मध्य रेल्वेवर 37 लाख प्रवासी हे प्रवास करत आहेत. आणि वरती तुम्ही पाहू शकता की 12 डब्याची जी क्षमता आहे ती साधारणतः 3,500 पर्यंत दाखवलेली आहे. इकडच्या एका आर्टिकल मध्ये सांगितलेलं आहे की 9 डबा जर आपली गाडी असेल तर त्याची कॅपॅसिटी 1700 आहे. पण आत्ताच्या घडीला 4,500 ते 5,000 प्रवासी याच डब्यातनं प्रवास करत आहेत. म्हणजे याचा अर्थ ही संख्या किती मोठी आहे हे आपल्या लक्षात येईल. मित्रांनो, मध्य रेल्वेच्या प्रवाशांच्या मागण्या काय आहेत? या मागण्या या आजच्या नाही आहेत. गेली अनेक वर्ष विविध प्रवासी संघटना आणि प्रवासी याच्यासाठी झटत आहेत. तर सर्वात महत्त्वाची मागणी दिवा लोकल सुरू करणे. याची मागणी यासाठी केली जात आहे की गर्दीच्या वेळी कल्याण आणि डोंबिवली येथून तुडुंब भरलेल्या लोकलमध्ये दिवा, मुंब्रा आणि कळवा येथील लोकांना पायी ठेवायला जागा नसते. दिवा लोकल प्लॅटफॉर्म चालू करून आय थिंक 4 ते 5 वर्षापेक्षा जास्त कालावधी उलटून गेला. पण दिवा लोकल अद्यापही चालू केलेली नाही आणि यासाठी 14 ऑगस्टला दिवा येथील रेल्वे संघटनांनी निषेध नोंदवलेला आहे. तो आपण न्यूजपेपरमध्ये वाचला असेलच. त्यानंतर ठाणे आणि कसारा आणि कर्जत या लोकलच्या संख्येत वाढ करणे, म्हणजे ठाण्यावरनं कसारा आणि कर्जत येथे अधिकाधिक लोकलची संख्या वाढवणे गरजेचे आहे. कारण ठाणे हे आता गर्दीचे ठिकाण झालेले आहे. कल्याण डोंबिवलीवरून अधिकाधिक एसी लोकल चालू करणे असे येथील प्रवाशांचे म्हणणे आहे. कल्याण कसारा, कल्याण कर्जत या दरम्यान रेल्वेच्या लोकल फेऱ्यात वाढ करणे अशी एक मागणी केली जात आहे. महिला लोकलच्या डब्यांच्या संख्येत वाढ करणे आणि त्यांच्या फेऱ्या वाढवणे अशी ही मागणी केलेली आहे. 15 डब्याची लोकल जी अजून गेली अनेक वर्ष कागदावरच आहे, त्याही चालू करण्याची मागणी प्रवासी संघटना आणि प्रवासी यांच्याकडनं केली जात आहे. अशा प्रकारे विविध मागण्या या रेल्वे प्रवासी संघटना आणि प्रवाशांच्या आहेत. तसेच विकलांग जे आहेत त्यांच्या ह्या वेगळ्या मागण्या आहेत. पण या सर्व मागण्यांमध्ये मला जी सर्वात अतिशय महत्त्वाची, ज्याच्यावर आपल्याला काय म्हणूया की कॉन्सन्ट्रेशन करायचं आहे आणि जी अतिशय उपयुक्त आणि अतिशय गरजेची आहे ती वाटते, म्हणजे जी मध्य रेल्वे विस्कळीत असं जे आपण दररोज पेपरमध्ये किंवा वाचत असतो, ऐकत असतो. तर दररोज मरे असं पण त्याला म्हणूया. मरे म्हणजे मध्य रेल्वे. तर तुम्ही पाहू शकता की दररोज रेल्वेच्या या गाड्या, भले ती स्लो असू दे, फास्ट असू दे, या उशिराने धावत असतात. मी काही इमेजेस कॅप्चर केलेले आहेत वेगवेगळ्या डेट्सला. तुम्ही पाहू शकता कधी 27 मिनिटं लेट आहे स्लो ट्रेन, कधी 17 मिनिटं आहे, कधी 16 मिनिटं आहे, कधी 20-25 मिनिटं आहे. म्हणजे ॲव्हरेज जर तुम्ही बघितला तर ही मध्य रेल्वे साधारणतः स्लो आणि फास्ट ट्रॅकवर 20 ते 25 मिनिटं उशिराने चालते. आणि ह्या विषयावर सर्वांनी फोकस करणे आत्ताच्या घडीला गरजेचं आहे असं मला वाटतं. मित्रांनो, हे एक महाराष्ट्र टाइम्स मधलं कटिंग मी तुमच्यासाठी पेस्ट केलेलं आहे, ज्याच्यामध्ये 11 ऑगस्टला त्यांनी एक दाखवलेलं आहे की रेल्वेमध्ये पडून किती लोकांचा मृत्यू झाला. रेल्वेमध्ये पडणं म्हणजे काय, हे गर्दीमुळेच झालेलं आहे. रेल्वेच्या गाड्या ह्या वेळेवर नसतात आणि वेळेवर नसल्यामुळे पुढच्या गाडीची गर्दी ही पुढच्या गाडीला जात राहते आणि त्याच्यामध्ये प्रचंड तुडुंब गर्दी होते. आणि साधारणतः याच्यामध्ये 590 लोकांनी तुम्ही पाहू शकता आपली जीव हा गमावलेला आहे. हे खूप गंभीर बाब आहे मित्रांनो. यामध्ये तुम्ही पाहू शकता की मध्य रेल्वेमध्ये म्हणजे राईट साईडला जर बघितलं तर कल्याणला 105 लोकांनी जीव गमावलेला आहे त्या स्टेशन दरम्यान. ठाण्याला 89 म्हणजे 89 लोकांनी जीव गमावलेला आहे. डोंबिवलीला साधारण 56 लोकांनी जीव गमावलेला आहे. म्हणजे साधारणतः 250-300 मृत्यू हे ठाण्यापलीकडे झालेले आहेत. ही खूप गंभीर बाब आहे. लोक मृत्युमुखी पडत आहेत आणि हे गर्दीमुळे पडत आहेत. आणि म्हणूनच रेल्वे सेवा ही सुरळीत आणि वेळेवर येणं अत्यंत उपयुक्त आणि गरजेचं आहे. आत्ताच्या घडीला तीच एक मागणी आपण लावून धरली पाहिजे असं मला वाटतं. मित्रांनो, आता समजून घेऊ आपल्या लोकल ट्रेन या नेहमीच उशिराने का धावतात आणि त्याचं एकमेव कारण म्हणजे इथे चालवल्या जाणाऱ्या मेल आणि एक्सप्रेस गाड्या.
या मेल आणि एक्सप्रेस गाड्या आपल्याला लोकमान्य टिळक टर्मिनस, दादर टर्मिनस आणि छत्रपती शिवाजी टर्मिनस येथून सुटतात. लोकमान्य टिळक टर्मिनस कडून तब्बल 74 म्हणजे 74 गाड्या दिवसभरातनं सुटतात आणि येतात. छत्रपती शिवाजी टर्मिनस मधनं 60 आणि दादर टर्मिनस मधनं 12 अशा तब्बल जर तुम्ही या त्यांची टोटल मारली तर रोजच्या घडीला 146 म्हणजे 146 रेल्वे एक्सप्रेस गाड्या किंवा मेल गाड्या या मुंबईकडे येत आणि जात असतात. आणि सर्व खेळ खंडोबा या एका गोष्टीमुळेच होतो. कारण आपल्या सर्वांना ज्ञात आहे की छत्रपती शिवाजी टर्मिनस ते कल्याण या हा आपला 4 पदरी मार्ग आहे. म्हणजे 1 2 3 4 4 प्लॅटफॉर्म आहेत. आता 5 आणि 6 ही झाल्या त्याची माहिती आपण घेऊ. आणि कल्याणच्या पुढे हा एकेरी वाहतूक असल्यामुळे या एक्सप्रेस गाड्या आधीच उशिरा धावत असतात आणि अशा वेळेला आपली लोकल ही साईडलाईन केली जाते आणि या गाड्यांना पुढे प्रेफरन्स दिला जातो आणि यामुळे आपल्या या गाड्या या लेट चालतात. हेच एकमेव कारण आपल्याला इथे सध्या दिसून येत आहे. मित्रांनो, जो मध्य रेल्वेचा दावा केला जातो की मी 1800 सर्व्हिसेस आम्ही दिवसभरात चालवतो, त्या 1800 पैकी तुम्ही पाहिलं तर तब्बल केवळ 600 आणि 200 म्हणजे साधारणतः 800 850 या ज्या सर्व्हिसेस आहेत या मेन लाईन म्हणजे कर्जत कल्याण आणि कसारा या मार्गावर चालवल्या जातात. त्यातील तुम्ही बऱ्याच वेळा ऐकून असाल की 50-55 या रेल्वे सेवा या दिवसभरात रद्द होतात. बऱ्याचशा ठाण्या गाड्या असतील किंवा कुर्ला गाडी ही बऱ्याच वेळा रद्द केली जाते. त्यामुळे साधारणतः 50 गाड्या या दिवसभरात रद्द केल्या जातात. म्हणजे तुम्ही पाहू शकता, एक अंदाज लावू शकता की पीक आवर मध्ये साधारणतः तुम्ही ते पाहता एक 100 गाड्या या रेल्वे सोडते आणि या 100 गाड्यांमध्ये तब्बल जर कॅल्क्युलेशन केलं ते 7 ते 10 लाख प्रवासी सकाळी आणि संध्याकाळी प्रवास करतात, कोंबले जातात. तर किती प्रचंड गर्दी रेल्वेला होत असेल याचं इमॅजिनेशन तुम्ही या चार्ट वरनं करू शकता. ही न्यूज पाहून तुम्हाला काहीतरी आठवत असेल. 1-2 वर्षापूर्वी रेल्वे प्रशासनाने 5 आणि 6 ही नवीन लाईन चालू केली. या 5 आणि 6 नवीन लाईनचं स्पेशालिटी अशी होती की LTD म्हणजे लोकमान्य टिळक टर्मिनस कडनं येणाऱ्या सर्व गाड्या या 5 आणि 6 वरनं चालवल्या जाणार होत्या. जेणेकरून तुमचा जो फास्ट लोकलचा ट्रॅक आहे, सर्व गाड्या म्हणजे जे आत्ताच्या घडीला आपण बघितलं 70-75 ट्रेन्स ॲव्हरेज ज्या धावतात, या पूर्णच्या पूर्ण लोकमान्य टिळक टर्मिनस म्हणजेच LTD ते कल्याण या 5 आणि 6 वरून जाणार होत्या आणि त्यासाठी रेल्वे प्रशासनाने 600 करोड खर्च केले. त्या प्लॅनचं काय झालं ते आता आपण पुढे बघूया. फोटोमध्ये पाहू शकता रेल्वेचा हा प्लॅन पूर्णतः फसलेला आहे. अजूनही LTT वरनं येणाऱ्या सर्वच्या सर्व गाड्या 3 आणि 4 वरूनच जातात. यासाठी मी ट्विटरवर रेल्वेशी नोव्हेंबर 2023 पासून फॉलोअप घेत आहे. आत्ताच मी एक 16वा रिमाइंडर ही रेल्वेला टाकलेला आहे, की अजूनही सर्व गाड्या या 3 आणि 4 वरनच LTT वरनं येणाऱ्या धावतात. तेव्हा त्या 5 आणि 6 वर कधी धावायला चालू होणार? रेल्वे यावर कधी रिप्लाय करते, कधी थातूर-मातूर काहीतरी आन्सर करून गप्प बसते. पण तुम्ही पाहू शकता की 5 आणि 6 लाईनचा काडी मात्र ही उपयोग सामान्य प्रवाशाला झाला नाही. रेल्वेच्या ज्या फास्ट सेवा आहेत त्याच्यामध्ये वाढ झाली नाही. त्याच्या वेगामध्ये वाढ झाली नाही. उलट पक्षी 5 आणि 6 वरनं रेल्वे मालगाडी चालवून त्याचा कमर्शियल साठी उपयोग करते आणि आपला रेव्हेन्यू वाढत आहे. तेव्हा हा एक मेजर प्रॉब्लेम रेल्वे प्रशासनाने आपल्यासाठी उभा करून ठेवलेला आहे, असं मला वाटतं. तर मी तुम्हाला एक घटनाक्रम दाखवतोय. रेल्वे प्रवाशांनी हा विषय कसा हाताळला आणि कसा त्याचा पुढे वाढ होत गेली ते आपण पाहूया. 9 ऑगस्टला WhatsAppवर साधारणतः हा एक मेसेज आला की 22 ऑगस्टला आपल्याला पांढरे कपडे घालून आणि काळ्या फिती दाखवून रेल्वेचा निषेध नोंदवायचा आहे. लगेच 10 तारखेला रेल्वेच्या पदाधिकारी जी रेल्वे मुंबई प्रवासी संघटना किंवा जे काही 8 ते 10 संघटना आहेत त्यांची एक मीटिंग ठाणे प्लॅटफॉर्मला झाली. या मीटिंगमध्येही मीटिंग झाल्यानंतर रेल्वे प्रशासनाने हे आंदोलन दाबून ठेवण्यासाठी या रेल्वेच्या प्रमुख लोकांना म्हणजे रेल्वेच्या प्रमुख संघटनांच्या अध्यक्षांना नोटिशा बजावल्या. म्हणजेच हे आंदोलन दाबण्याचा प्रयत्न केला. ही एक घटना तिथे घडली जी निषेधार्थ आहे. त्यानंतर 14 ऑगस्टला DRM साहेबांनी म्हणजेच गोयल साहेब जे आपले DRM आहेत त्यांनी रेल्वे प्रवासी संघटनांना चर्चेसाठी बोलवले. पण त्या चर्चेमध्येही काही निष्पन्न झाले नाही आणि त्यांनी अक्षरशः कबूल केले. तुम्ही पुढच्या त्या न्यूजमध्ये तुम्ही पाहू शकता की त्यांनी हे कबूल केलंय की बाहेरगावच्या गाड्यांमुळे सर्व लोकलचा खेळखंडोबा झालेला आहे. म्हणजेच लोकल या अशाच 20 आणि 25 मिनिटं उशिराने धावतच राहणार आणि यामध्ये तांत्रिक सुधारणा आम्ही सध्याच्या तरी घडीला काही करू शकत नाही. आणि म्हणूनच रेल्वे संघटना आणि प्रवासी यांनी हा निर्णय घेतला की 22 ऑगस्ट रोजी आपल्याला पांढरे कपडे घालून आणि काळ्या फिती दाखवून रेल्वेचा निषेध हा करायचाच आहे.
हे करत असताना आपण रेल्वे प्रवासी संघटनांनी गोविंदा पथकं असतील किंवा गणेशोत्सव पथकं असतील यांनाही आपल्या या आंदोलनात सहभागी होण्यासाठी किंवा पाठिंबा देण्यासाठी पत्र द्यायला चालू केलेलं आहे. हे न्यूज आपण पाहू शकता. ही एक लेफ्ट साइडला तुम्ही बातमी पाहू शकता. रेल्वे प्रशासनावर अक्षरशः न्यायालयानेही ताशेरे ओढलेले आहेत. लोकलच्या गर्दीमध्ये जो मुंबईचा खरा टॅक्स पेअर आहे त्याची अवस्था पाहून न्यायालयाने काही दिवसांपूर्वी रेल्वेला खडेबोल सुनावलेले आहेत. पण तरीही रेल्वे सुधारायला मागत नाही. या व्हिडिओत मला एकच सांगायचंय की आपला पहिला फोकस, आपल्या मागण्या विविध आहेत, भरपूर आहेत, पण आपला पहिला फोकस या रेल्वेच्या गाड्या वेळेवर या प्लॅटफॉर्मवर येऊ देत, जेणेकरून गर्दीचे प्रमाण हे कमी होईल आणि होणारे अपघात हे टाळतील. बाकी फेज वाईज आपल्या मागण्या विविध होतच राहतील. आणि सर्वात शेवटी मी सर्वांना विनंती करीन की रेल्वे प्रवासी संघटनांवर प्रचंड प्रेशर हे रेल्वे प्रशासनाकडनं आणलं जात आहे की 22 ऑगस्टचा संप किंवा 22 ऑगस्टचा जे काही तुमचं आंदोलन आहे ते मागे घ्या. खरं हे करण्याची गरज नाहीये रेल्वे प्रशासनाला, कारण हे एक साधं आंदोलन आहे, एक कायदेशीर आंदोलन आहे. आपण यामध्ये कुठेही कोणाचं नुकसान करत नाही आहोत. पण रेल्वे प्रशासन सतत फोन करून किंवा धमक्या देऊन हे आंदोलन बंद पाडण्याच्या मार्गावर आहे. तेव्हा समजा उद्या जाऊन रेल्वे प्रवासी संघटनांनी हे आंदोलन मागे घेतलं, तर मी एक प्रवासी म्हणून किंवा आपण एक प्रवासी म्हणून हे आंदोलन करायचं आहे, निषेध करायचा आहे. आणि म्हणूनच मी म्हटलं आहे की माझ्या शीर्षकमध्ये की रेल्वे प्रवासी संघटनांनी जर माघार घेतली तर प्रवाशांनी हे आंदोलन आपल्या हातात घ्यावं आणि पूर्ण करावं. आणि हे आंदोलन किंवा निषेध नोंदवत असताना आपल्या हातून काही अवचित प्रकार घडणार नाही याची काळजी जरूर घ्या. तेव्हा 22 ऑगस्ट लक्षात ठेवा. पांढरे कपडे घालून या, काळ्या फिती लावा आणि रेल्वेचा निषेध नोंदवा आणि आम्हाला सहकार्य करा. धन्यवाद.